तुम्हाला एखादा मोठा व्यवसाय करायचा असेल आणि तुम्हाला त्याच्यातला अनुभव नसेल तर तुम्हाला अनेक जण सांगतील की तू त्या फील्डमध्ये जा, पहिला अनुभव घे आणि मग व्यवसाय चालू कर. पण मित्रांनो, सध्याचा काळ तसा राहिलेला नाही, कारण एआय मुळे जग खूप झपाट्याने वाढत आहे. कारण एखादा नवीन माणूसच एखाद्या इंडस्ट्रीचे नियम तोडू शकतो आणि नवीन नियम तयार करू शकतो. ज्यावेळी आम्ही कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू केला ना, तेव्हा आम्हाला एक्सपिरियन्स नव्हता, पण आम्ही एक्सपिरियन्स असलेली माणसं कामाला ठेवली होती आणि तशा लोकांना आम्ही सोबत घेऊन कामाला सुरुवात केली होती. पण त्यावेळेस एक गोष्ट होती की मी पुस्तकं वाचायचो, नवनवीन गोष्टी शिकायचो, वडिलांना अपडेट देणं किंवा ज्यांची कामं घेतली त्यांना अपडेट देणं हे मी करायचो. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी त्यावेळेस व्हॉट्सअपचा यूज करत होतो, जे की फार नवीन नवीन होतं. आणि त्यावेळेसच व्हॉट्सअप अपडेटचा आमच्यासाठी जन्म झाला आणि ते आजही आम्ही फॉलो करतो. आणि हळूहळू आम्ही काही उपयोगाचे ऍप्स यूज करायला चालू केले आणि त्यामध्ये आम्ही हळूहळू काही प्रोफेशनलिझम आणला, जसं की क्वालिटी चेक्स असतील, काही कोटेशनचे स्टँडर्ड फॉर्मॅट्स असतील, त्यानंतर क्वांटिटी कसं काढायचं या गोष्टी असतील, किंवा पॅकेजेस कसे डिझाईन असले पाहिजेत, कॉस्ट काय असले पाहिजेत, हा प्रोफेशनलिझम हळूहळू आम्ही आणत गेलो. आता समजा या ठिकाणी मी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली कामाला गेलो असतो, थोडे दिवस त्याच्या हाताखाली काम केलं असतं व त्यानंतर तो जसं काम करतोय मी तसंच काम करायला सुरुवात केली असती, तर मग ह्या नवीन गोष्टी कधीच जन्माला आल्या नसत्या. या गोष्टींचा तुम्ही बारीक विचार करून बघा. जर मी या गोष्टींची डेअरिंग केली नसती तर आज पण मी त्याच गोष्टी रेग्युलरली करत आलो असतो. म्हणून म्हणतो, डेअरिंग करा आणि सुरुवात करा.